जय भारत मित्रांनो. तर आजचा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आत्महत्या वाढतच चाललेली आहे. आज जर आपण मराठवाड्यातील विषय बघितला तर जानेवारी ते मार्च या 3 महिन्याच्या कालावधीत जवळजवळ 269 जणांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. तर महाराष्ट्रातील सरकारला खरोखर हा आणि शेतकऱ्यांच्या पुढं हा असलेला हा सर्वात मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होत असताना सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारची गंभीर दखल कुठलीही घेतलेली गेलेली नाही. आज मराठवाड्यामध्ये दुष्काळाचं सावट असल्यामुळे, कोरडवाहू शेती असल्यामुळे, बऱ्याच गोष्टी निसर्गाची साथ नसल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या या 3 महिन्यामध्ये झालेल्या आहेत. तर मागच्याच महिन्यात सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला गेलेला नाही. तर यामध्ये जर आज आपण जर शेतकऱ्याचा विचार केला तर खरोखर आज 269 म्हणजे 3 महिन्यात हा अतिशय मोठा आकडा आहे. तर आज 269 कुटुंबांचा प्रश्न, आज शेतकरी कुटुंबांचा प्रश्न आहे. आज अनेक शेतकरी कुटुंब ही उद्ध्वस्त झालेले आहेत. शेतकरी मी आत्महत्या म्हणजे हा साधी गोष्ट नाही आहे. कारण घरातील ज्यावेळी कर्ता व्यक्ती मृत पावतो किंवा अशा टोकाचा निर्णय घेतो त्यावेळी त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला पाहायला मिळतात, याचे आपल्याला माहिती आहेच. त्यामुळं सध्या महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याच्याकडे शासनाने गांभीर्याने बघितलं पाहिजे. जर या अशा जर आत्महत्या जर चालू राहिल्या तर आपण अतिशय चुकीच्या दिशेने विकास करत आहोत असं आपल्याला जाणवेल. कारण आज आपण म्हणतो की विकास चाललेला आहे, हे चाललेलं आहे, ते चाललेलं आहे. मात्र जर महाराष्ट्रात आज मराठवाड्यासारख्या भागात जर आपण शेतकरी आत्महत्या हा मोठा विषय असताना देखील आपण त्याच्याकडे न पाहता आज मीडिया असेल, शासन असेल, नको त्या गोष्टीमध्ये गुरफटलेली आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्याकडे पूर्णपणे सध्या दुर्लक्ष होत आहे. तर आत्ता जर आपण जर आकडेवार बघितलं तर जानेवारी ते मार्च या एकूण 3 महिन्यामध्ये 269 जणांनी आत्महत्या केलेल्या आहे. त्यामध्ये बीडमध्ये सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. एकट्या बीडमध्ये 71 जणांनी आत्महत्या केलेली आहे. संभाजीनगरमध्ये 50 जणांनी आत्महत्या केलेली आहे. नांदेडमध्ये 37 जणांनी आत्महत्या केलेली आहे. परभणीमध्ये 33 जणांनी आत्महत्या केलेली आहे. धाराशिवमध्ये 31 जणांनी आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये 18 जणांनी आत्महत्या केलेली आहे. आणि हिंगोलीमध्ये 16 जणांनी आत्महत्या केलेली आहे. जालन्यामध्ये 15 जणांनी आत्महत्या केली आहे. तर आपण जर ही संपूर्ण आकडेवारी पाहिली तर आपल्याला असं लक्षात येईल की मागील काही काळात एकूण 32% वाढ झालेली आहे. शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणामध्ये आपण जर महाराष्ट्रात जर बघितलं तर 32% आत्महत्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शासनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारची जर याला जर दखल घेतली जात नसेल आणि हे जर असंच चालू राहिलं तर अतिशय भयानक परिस्थिती भविष्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या कुटुंबाला सुद्धा काहीतरी अभय किंवा संरक्षण देण्याची आज गरज आहे. आणि भविष्यात या शेतकरी आत्महत्या कशा काही कमी होतील यासाठी आपल्याकडून काहीतरी ठोस पावलं उचलली गेली पाहिजेत. शेतकरी आत्महत्येच्या आपण जर मुळाशी गेलो तर का करत आहेत शेतकरी आत्महत्या? कोणाला मरावं असं वाटतं का सांगा मला? नाही. तर पहिली गोष्ट आहे की त्या ठिकाणी दुष्काळाचं सावट मोठ्या प्रमाणात आहे. शेती असूनसुद्धा निसर्गाशी प्रचंड संघर्ष करून जर आपल्याला उत्पादन खर्चसुद्धा निघत नसेल आणि सततची जर डोक्यावर कर्जबाजारीपणा असेल तर तो माणूस काय करणार? त्याच्या पलीकडे त्याच्याकडे पर्याय उरत नाही. तर त्यासाठी शासनाच्या वतीनं त्याच्या मुळाशी जाऊन कारणं शोधली पाहिजे. त्या शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि भविष्यात आपण त्यांना कोणत्या प्रकारची मदत देऊ शकतो किंवा आज त्या भौगोलिक रचना किंवा त्या ठिकाणी कोणत्या पाण्याची सोय करता येईल का किंवा इतर काय गोष्टी करता येतील का, यासाठी शासनाच्या वतीनं
तिथं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लक्ष देण्याची गरज आहे. आज आपण जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अगदी आदिवासी भागातील लोक या ठिकाणी आज ऊस तोडायला येत आहेत. बीड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणची तर येत होतीच, पण आज नंदुरबार, अकोला, वाशिम या ठिकाणी अगदी नागपूरपासून लोक आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस तोडायला येत आहेत. खरोखर हे जर आपण जर बघितलं की तेथील जर हे सगळी जर अशी अवस्था असेल, शेतकऱ्यांची जमीन असूनसुद्धा त्यांना एवढ्या लांब आपल्या रोजगारांसाठी पलायन करावे लागत असेल आणि जर त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष्य असेल किंवा पावसामुळे तेथील शेती पिकत नसेल, तर शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी काही भरघोस उपाययोजना करण्याची आज गरज आहे असं मला वाटत आहे. खरं तर त्या ठिकाणी अशीच अवस्था आपण जर पाहिली तर सह्याद्रीच्या डोंगर रांगावर सुद्धा अशीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्या ठिकाणी पाऊस असूनसुद्धा काही ठराविक महिने त्या ठिकाणी पिकाची सोय असते. इतर 6 महिने 8 महिने त्या ठिकाणी शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय असते. तर त्या ठिकाणी सुद्धा शासनाच्या वतीनं काही गोष्टींची गरज काही गोष्टी उपाययोजना म्हणून केल्या पाहिजेत. आज खरोखर ग्रामीण भागात ज्या ठिकाणी खरोखर शेतीसमोर जी आव्हाने आहेत किंवा समजा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही, काही ठिकाणी दुष्काळ असेल, काही ठिकाणी तर अतिपाऊस होतो, अशा ठिकाणी शासनाच्या वतीने लक्ष देऊन त्या शेतकऱ्यांसाठी काही भरीव तरतुदी केल्या पाहिजेत. आता मागच्याच महिन्यात आपल्या कृषी मंत्र्यांनी काहीतरी सांगितलं की 31 मार्चला सर्व पीक कर्ज भरा. आता मला सांगा, आता जर अशी अवस्था जर शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात जर असेल, ही जर आकडेवारी असेल, तर शासनानं ह्या अशी भूमिका घेणं कितपत योग्य आहे यावर शासनानं खरोखर विचार केला पाहिजे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा यावर शेतकरी चळवळीतून माध्यमातून काही आपले प्रश्न आहेत ते शासनापर्यंत पोहोचवले पाहिजेत. आणि खरोखर आत्ता सध्या जे काही नको त्या गोष्टीत महाराष्ट्रात भरपूर प्रमाणात मीडिया, सोशल मीडिया असेल किंवा आपले न्यूज चॅनलवाले असतील, नको त्या गोष्टी उकरून काढत आहेत. पण गांभीर्यानं जर आपण जर महत्त्वाच्या गोष्टी, आज आपला शेतकरी अडचणीत आहे त्याच्याकडे आपण लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आपण खरोखर राजकारण वगैरे या त्या फालतू गोष्टीकडे लक्ष न देता खरोखर आज शेतकऱ्यांचा जीव जात आहे, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काहीतरी आपण पावलं उचलली गेली पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटत आहे. रोज आपण जर कोणतंही चॅनल ओपन केलं तर पहिल्यांदा फक्त राजकारणाच्या आणि इतरच न्यूज येत असतात. पण खरोखर आज ही जे आकडेवारी आहे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यात जर 269 कुटुंब जर उद्ध्वस्त होत असतील, तर याच्यापेक्षा भयंकर दुर्दैव महाराष्ट्रात कोणतंही नसेल. आणि याला पूर्णपणे आज आपण शेतकरी म्हणून आपण त्यांच्या दुःखात सामील होणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याचबरोबर याची पूर्ण जबाबदार आपलं सरकार आणि आपण आहोत. त्यांना आपण कोणतीही मदत करू शकत नसेल आणि जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेतकरी आत्महत्या होत असतील, तर आजच्या ह्या ज्या विकास चाललेला आहे, विकासाच्या नावाखाली जो काय ढोल पिटवला जात आहे, ह्या विकासाचा आपल्याला काहीही गरज नाही. खरोखर आज ह्या शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजेत आणि त्यांची जी कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, हे अशी कुटुंब उद्ध्वस्त नाही झाली पाहिजेत असं मला या निमित्तानं आज वाटत आहे. खरोखर शेतकरी आत्महत्या हा अतिशय सेन्सिटिव्ह आणि जिव्हाळ्याचा विषय आहे शेतकऱ्यांचा. तर यासाठी शासनाने व शेतकऱ्यांनी यासाठी चळवळ उभी केली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं.